तर गेल्या 5 दिवसांपासून मुंबईमध्ये जरांगे आणि मराठा समाजाचं आंदोलन सुरू होतं. पण हैदराबाद गॅझेटवरून तोडगा निघालाय. 5व्या दिवशी नेमकं काय घडलं पाहूयात. हैदराबाद गॅझेट लागू करण्याची जरांगेंची मागणी मान्य झाली आहे आणि विखे पाटलांच्या हस्ते लिंबू पाणी घेत जरांगेंनी उपोषण सोडलंय. पण त्याआधी उपोषण सोडवण्याकरता मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावं अशी मागणी जरांगेंनी केली. पण माझी इच्छा आहे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला यावं. तुमचं आमचं वैर संपलं. तुम्ही या नका येऊ, आमची इच्छा आहे. यानंतर जरांगेंनी उपोषण सोडायचं का अशी विचारणा आंदोलकांना केली. त्यावर आंदोलकांनी आश्चर्यकारकपणे नाही अशा घोषणा दिल्या. उपोषण सोडायचं का? सोडायचं का नाही? काय म्हणतात? तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावं म्हणून उपोषण सोडण्यास आंदोलकांचा नकार असल्याचं जरांगेंनी विखेंना सांगितलं. ते नाही म्हणले का आपण लगेच म्हणायचं असं नाही. नाही कमून म्हणतात. त्यांचं म्हणणं काय सगळं ऐकून घेतं. पट्ट्यायचं म्हणून पट्टे माझ्या संग येतं. त्यांचं म्हणणं होतं मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे यावत मग उपोषण सोडू. पण आपला उद्देश काय आहे? मराठा आरक्षण. ते मिळालं बाद झालं. एखादा येत नाही का मरो का मग इथं बसून मी? मग हे बी कळायला पाहिजे तुम्हाला. त्यांना यायचंच नाही समजा आपलं मराठ्याचं उपोषण सोडायला. का मारता का मला? सोडू का आता? अखेर जरांगेंनी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते निंबू पाणी घेत उपोषण सोडलं. आणि जरांगे भावुक झाले. मागण्या पूर्ण झाल्या आणि त्यामुळे जरांगेंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तर मराठ्यांनी मुंबई काबीजही केली आणि विजयही मिळवला अशी प्रतिक्रिया जरांगेंनी TV9ला दिली. आता माझ्या समाजाला खाली मान घालून चालायची गरज नाही. मुंबई पण काबीज करून दाखवली. मुंबईत पाय पण ठेवून दाखवला मराठ्यांनी आणि विजय पण घेऊन दाखवला. उपोषण सोडल्यानंतर अँब्युलन्सने जरांगे छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले. 5 दिवसांपासून उपोषणामुळे जरांगेंची तब्येत खालावली आहे. त्यामुळे काही दिवस जरांगेंवर हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार आहेत. या आधीही जरांगेंवर उपोषणानंतर संभाजीनगरमध्ये उपचार झाले होते. दुसरीकडे मराठ्यांनी देखील हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानं गुलाल उधळत जल्लोष केला. आणि आता मराठेही आपापली वाहनं घेऊन गावी रवाना झाल्यात. अक्षय मंकनी, गिरीश गायकवाडसह दत्ता कनवटे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.